नमस्कार, माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका असामान्य यशाची गोष्ट ऐकणार आहोत, जी आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल आणि आपल्या चेहऱ्यावर एक सकारात्मक हास्य उमटवेल। जिद्द, कष्ट आणि शिक्षकांवरील विश्वासाची ही कहाणी आहे बार्शीच्या एका तेजस्वी विद्यार्थ्याची। बार्शीच्या कृष्णमेघ निकमचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश। बार्शीच्या सुयश विद्यालयाचा एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी कृष्णमेघ निकम याने नुकत्याच झालेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत स्टेट स्कॉलरशिप एक्झाम अविश्वसनीय यश मिळवले आहे। त्याने संपूर्ण महाराष्ट्रात 9वा क्रमांक पटकावला, तर सोलापूर जिल्ह्यात तो 2ऱ्या क्रमांकावर चमकला आहे। कृष्णमेघचे हे यश केवळ गुणांच्या आकड्यापुरते मर्यादित नाही, तर हे एका सामान्य आर्थिक परिस्थितीतून आलेल्या मुलाच्या अफाट जिद्दीचे आणि शाळेतील शिक्षकांवर असलेल्या अटूट विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे। सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास या यशाबद्दल बोलताना सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे यांनी एक अतिशय हृदयस्पर्शी अनुभव सांगितला। नलवडे सर म्हणाले, मी जानेवारी महिन्यातील चाचणी परीक्षेचे गुण तपासत होतो, तेव्हा कृष्णमेघचे गुण नेहमी 146 ते 148च्या आसपास असायचे। मला वाटले, हा विद्यार्थी नक्कीच एखाद्या शिक्षकाचा किंवा नोकरदार पालकांचा मुलगा असेल, म्हणून मी त्याच्या वर्गात जाऊन विचारले, कृष्णमेघ कोण आहे, आणि त्याला उभे इयत्ता 5वीचा दुसरा विद्यार्थी की ज्याच्याबद्दल मला कुतूहल होतं, तो विद्यार्थी म्हणजे कृष्णमेघ निकम। वीकली टेस्ट मी पाहतच होतो, परंतु जानेवारी महिन्यात ज्यावेळेस 150 मार्काचा टेस्ट सुरू झाल्या, त्यावेळेस कृष्णमेघ हा नेहमी 150 पैकी 146 148 वर असायचा। आणि मला एक उत्सुकता लागली की हा एखाद्या नोकरदाराचा शिक्षकाचा असा मुलगा असेल, पालक घरी तयारी करून घेत असेल, म्हणून मी त्याच्या वर्गात गेलो आणि कृष्णमेघ निकम कोण आहे म्हणून उभा केलं। त्यावेळेस तो विद्यार्थी पाहिल्यानंतर मला आनंद वाटला की आमच्या शिक्षकाच्या अध्यापनाचंच ते श्रेय आहे। आई ही साधी गृहिणी आहे। मी त्यांच्या आईबरोबर संवाद साधला। त्यांनी सांगितलं की सर, मी कृष्णमेघला कुठेही ट्युशन लावलेली नाही, फक्त शिक्षक जे वर्गात घेतात तो घरी आल्यानंतर चिकाटीने अभ्यास करतो, आणि आनंद वाटला केले। त्यानंतर नलवडे सरांनी कृष्णमेघच्या आईशी संवाद साधला। त्यांच्या आईने जे सांगितले ते ऐकून नलवडे सरही भारावून गेले। त्या म्हणाल्या, मी त्याला कुठेही ट्युशन लावली नाही। शिक्षक वर्गात जे शिकवतात त्याचे तो घरी अत्यंत चिकाटीने पुनरावर्तन रिव्हिजन करतो। ही गोष्ट नलवडे सरांच्या मनाला खूपच भावली। माझे नाव सुरेखा अजित निकम, मी कृष्णमेघचे पालक आहे आणि त्याने राज्यात 9वा आला असून त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि शाळेचे आणि शाळेच्या शिक्षकांचे खूप आभार मानते। त्यांनी खूप छान प्रकारे अभ्यास करून घेतला आणि सगळ्या प्रश्नपत्रिका वगैरे शाळेत सोडवून घेत होते। त्याचा खूप फायदा झाला त्याला। तो रोज 2 क्वेश्चन पेपर रोज सोडवत होता। थँक्यू। शिक्षकांनी वर्गात दिलेले उत्तम अध्यापन, टीचिंग आणि एका विद्यार्थ्याची प्रामाणिक मेहनत यांचा हा एक सुंदर आणि यशस्वी मिलाफ आहे, असे ते म्हणाले। की जे त्या कृष्णमेघ हा एक साधारण कुटुंबातला, साधारण आर्थिक स्थिती असणारा विद्यार्थी, त्याच्यात कृष्णमेघ हे आमचा राज्यात 9वा आलेला आहे। म्हणजे राज्यात जे 5,66,000 विद्यार्थी होते, त्या विद्यार्थीमध्ये हा एक सर्वसाधारण कुटुंबातला आमचा कृष्णमेघ शाळेतल्या अध्यापनावर राज्यामध्ये 9व्या क्रमांकावर आलेला आहे। आणि तो सोलापूर जिल्ह्यामध्ये जे 22,000 विद्यार्थी होते, त्या 22,000 विद्यार्थ्यामध्ये तो 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। म्हणजे आनंद आहे की एक सामान्य कुटुंबातला मुलगा एवढ्या चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होऊन जिल्ह्यात 2रा आणि राज्यात 9वा क्रमांक मिळवू शकतो। त्याच्याही मित्रांनो, राज्यभरातील सुमारे 1,86,000 विद्यार्थ्यांमधून कृष्णमेघने 9वा क्रमांक मिळवला, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यातील 22,000 विद्यार्थ्यांमधून तो 2ऱ्या क्रमांकावर आला आहे। त्याचे हे यश केवळ गुणवत्तेचे नव्हे, तर असंख्य विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे। माझे नाव कृष्णमेघ अजित निकम, मी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 9वा आलेला आहे। मला राज्यात येण्याचा खूप आनंद झालेला आहे। मी माझ्या शिक्षकांचे, शाळेचे व माझ्या आई वडिलांचे आभार मानतो। नलवडे सर पुढे म्हणाले, अशा हुशार मुलांसाठी आम्ही शाळेत सायन्स आणि मॅथमॅटिक्समधील फाउंडेशन कोर्स सुरू केला आहे।
कृष्णमेघच्या पुढील शिक्षणाची पूर्ण काळजी शाळा घेणार आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या आणि सुयश विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. पुढील शिक्षणाची म्हणजे जे एक ते चाललेलं असतं सायन्स आणि मॅथ, आम्ही फाउंडेशन कोर्स या हुशार मुलासाठी चालू केलेला आहे. त्याच्याही आम्ही पुढील शिक्षणाची काळजी घेणार आहोत. त्याच्याही पुढील शिक्षणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुयश विद्यालयाचे हे यश खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. कृष्णमेघच्या या देदीप्यमान यशाबद्दल सुयश विद्यालयाच्या सर्व शिक्षक वर्गाचे आणि त्याच्या पालकांचे मनपूर्वक अभिनंदन. कृष्णमेघचे हे यश निश्चितच इतर विद्यार्थ्यांनाही कठोर परिश्रम घेण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी प्रोत्साहित करेल, यात शंका नाही. आजच्या सकारात्मक बातमीत इतकेच. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा माझा न्यूज.